किम निमित्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. भगवान शंकर यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. देव सिंहासनावर आरूढ झालेले आहेत, बसलेले आहेत. महाराज असे भगवान परमात्मा विश्वाचे चालक मालक भरण पोषण करणारा असा नागेश्वर भगवान म्हणून या ठिकाणी विराजमान झाले. विठ्ठल विठ्ठल तर महाराज आपले रायवाडीकर महाराज त्यांनी वर्णन केलं वैष्णवीचं. काय म्हणलेले आहे ती? दिसायला केवढी आहे, आकाराने केवढी आहे, लहान, मात्र कार्य किती महान. महाराज असे काही महात्मे, अशा काही साध्व्या स्त्री आपल्या या महाराष्ट्रामध्ये नवे नवे भारत भूमीमध्ये जन्माला आल्या. म्हणून तर महाराज आपल्या भारत वर्षाचं काय सांगावं, असे महात्मे असे पुरुष जन्माला आल्यामुळं तर महाराज आपल्याला हे सुवर्ण योग प्राप्त होतो. विठ्ठल काय भव्य दिव्य स्वरूप आहे महाराज या सप्ताहाचं. सांगा ना, जे पट्टी करून गोळा करायला जातात त्यांना तुकाराम महाराज कोणी देत नाही बरं का. जे पट्टी करून गोळा करायला जातात ना त्यांच्या पाया पडावं लागतं. अरे द्या र काहीतरी, अरे आपल्या गावात सप्ताह र काहीतरी. अरे भगवान परमात्म्याची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही. अहो महाराज इथं तर रांगाच लागल्या. माता माऊल्या याच्यात तर आमच्या मात्या माऊल्याचा खूप मोठा वाटा आहे बरं का. कोणता वाटा? मोठा वाटा. बरं झालं त्याचे मालक इथं येत नाहीत बरं का. त्याला जर तिथं कळालं, मालक जर इथं आले असते, मैया बायकून 500 रुपये कुठून काढले. इथं तर पट्टी देतील, तिथं मला माझ्या उरावर बसतील, म्हणतील काढा काहीतरी द्या. नाही ना महाराज. अहो सप्ताहासाठी दिल्यानंतर महाराज येथे एक सिद्ध दिले दिदरे अन्न होय सर्व कोटी कुळाचे उदरण. इथं अन्नदान चालू आहे महाराज. अन्नदान बघा तुम्ही. आणि मी कालच आलो बरं का प्रसादाला. काल भागवत कथेला सुद्धा आलो. वैष्णवीची एवढी तयारी झाली महाराज. आणि मी खरं सांगू का, मी तर देवीच मानतो महाराज त्या माऊलीला. देवी का मानू नये सांगा ना. अहो प्रत्यक्ष देवी आहे ती देवी. ज्यावेळेस ती लहान होती ना, पाळण्यामध्ये लहान होती ना, आम्ही चड्डीवर महाराज चड्डी धरत पळत पळत इथं आलतो बघायला. का? अहो साक्षात त्या ठिकाणी महाराज हळदी कुंकू पडावं, भगवान नागेश्वर प्रगट व्हावे, काहीतरी कारणाशिवाय कार्य घडतं का? नाही महाराज. अद्भुत शक्ती, अद्भुत पावर या ठिकाणी आहे. म्हणून तर भगवान शंकर परमात्मा आज घरी आले. विठ्ठल देव घरा आला, भक्ती सन्मान भक्ती सन्माने पूजिला. देव घराला आले हो. कोणाच्या? विश्वनाथराव गोड. कोणामुळं? त्यांच्या पत्नीमुळं.
त्यांच्या मुलीमुळे महाराज हा योग आम्हाला प्राप्त झाला. नाहीतर शिक्षण कॉलनीला सोपानराव म्हणाय पाहिजे. आज सदस्य आहेत महाराज आपल्या गावची ती, म्हणजे माझा क्लासमेट आहे बरं का ती. आता ते आलंच शब्द. आता आपले कोण कळस स्थापनेसाठी कोण आले ते नाही, पुरंदरजी आहेतच वरी कळस हरबळचे श्यामगिरी महाराज आपले क्लासमेट आहेत महाराज. ते आतमध्ये आले म्हणले किरण महाराज कुठे नाही, ते काय म्हणले बाहेर आपल्या राजूला म्हणले बरं का, सुरेश कुठे आहे रे ते. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं काय, आम्ही क्लासमेट आहे तो महाराज. मात्र त्यांनी मला सुरेश म्हणलेलं चालल, मात्र मी म्हणलेलं श्याम्या म्हणे नाही चालत महाराज. का चालत नाही, अरे गडगंज संपत्ती. अहो आज आपण पाहतो हरबळला दत्त दत्त नामस्मरण किती चालू असतं, आणि अशा त्या गादीवर विराजमान आमचे मित्र आहेत महाराज. तर सांगायचं तात्पर्य की बाबा इथं भगवान परमात्मा साक्षात कुठं आले, देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. देव कोणाच्याही घराला जात नाही महाराज, कोणाच्याही घराला जात नाही. सांगा तुम्ही, आता निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये राम महाराज किती जण उभे राहिले होते, थंडीच्या पिंडी. हे प्रत्येक जण म्हणू लागलं की बाबा मीच येणार, येऊन येणार कोण, बस कार्यकर्त्याचं काम. परंतु महाराज ज्ञानोबा म्हणतात, विजय श्रीच्या पाठी एकोची बैसे. ज्याच्याकडे देवाची कृपा झाली तो 100% त्या गादीवर असणार. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच्याच पैकी महाराज संहार करणारे भगवान शंकर या ठिकाणी विराजमान आहेत. आज आपलं काहीतरी भाग्य असावं. मी तर म्हणतो माझं परम भाग्य. का, मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा योग. एवढे अनेक कीर्तन केले, मुंबईला केले, नगरला केले, पुण्याला केले, सगळीकडे केले, परंतु प्राण प्रतिष्ठेचं कीर्तन आज माझ्या परम भाग्यानं माझ्या वाट्याला आलेलं आहे. मग अशी ताईला म्हणलं, ताई मला तुम्ही हिनं संधी दिली. ही त्यावेळेस ताई म्हणल्या, मी दिली नाही तुम्हाला संधी. कोणी दिली, नागेश्वर भगवान परमात्म्याने संधी दिली. महाराज परमार्थ खरा हाच आहे की बाबा आपल्याकडे स्वतःकडे न काही घेता ते देवाला द्यावं महाराज. तो देव करून घेतो, म्हणून आपण कार्यरत व्हावं परमार्थामध्ये आणि संसार. विठ्ठल 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 अशी मूर्ती प्राण प्रतिष्ठा महाराज. आणि तसा पाहायला गेलं तर भागवताचा वेळ आहे 1 ते 4 आणि कीर्तनाची वेळ आहे 11 ते 1. कोणतरी 12 म्हणले बघा. आता 12ही हातात राहिले नाही ना, एकही हातात राहिला नाही. मग आपल्या हातात किती राहिला, 2 वाजायले. तर आपल्याला अर्ध्या तासामध्ये कीर्तन सेवा उरकायची. का उरकायची, मी काय हापापलेला कीर्तनकार नाही पहिली गोष्ट. कारण की महाराज जो आळंदीतून शिकून आलेला आहे त्याला काही इच्छा नसते महाराज. कारण की का, अहो होईन तेवढं महाराज माणसांनी श्रवण करावं, मनन करावं, नितीध्यासन करावं, तत्वम पदार्थ शोधनम करावं, आणि तेव्हा कुठं भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. तर आपल्याला सेवा अर्ध्या तासात ओळखायची. विठ्ठल विठ्ठल कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठाला 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 बस इथं विठाला विठाला. हो आता कोण आलं, भागवताचार्य. चार्य पदवी लागली बर का आपल्या बाईला.
आचार्य बरेच असतात. आता भागवताचार्य शुकमुनीनं महाराज ज्या तीर्थक्षेत्रावर नैमिष्य अरण्यामध्ये महाराज त्या ठिकाणी कथा सांगितलेली. हजारो ऋषी होते. सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिल्या दिवशी श्लोक झाला असं हा भागवत कथेमधला हा श्लोक आहे. मी तर म्हणतो काल आलो महाराज भागवत कथेला दिदीच्या, आणि ती पाहितली तिचा आवाज एवढा सुमधुर आहे. त्या देवाचीच देणगी आहे महाराज. आणि मी तर म्हणतो आता आहे ना ते ऐकून मलाही असं वाटतं. काय वाटतं? आपणही चालू करावं भागवत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे तुम्ही म्हणसाल महाराज भागवतावर लई भागत काय त्याच्यामुळे तुम्ही भागवत करता. नाही 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 नाही. अहो भागवतामध्ये आनंदच वेगळा आहे महाराज. आनंदच वेगळा आहे. ज्यावेळेस ती आळंदीमध्ये आली होती तिची पण भागवताची संहिता चालू होती, माझी पण भागवताची संहिता चालू होती. मग माझ्या पुढे नंबर लावला तिनं. का महाराज मी काय मनावर घेतलंच नाही. भागवतात श्लोक मला पाठ आहेत, बसलेले आहेत, परंतु मनावर घेतलं नाही. परंतु आता तुझं बघून आहे ना मनावर घेतलं महाराज. श्रीमद भागवत कथा या कथेमध्ये 7 दिवसाची कथा आहे महाराज. धुंदुकारी नावाचा जो दुष्कर्म करणारा जो व्यक्ती आहे, महात्मा नाही बरं का, नास्तिक होता, त्याचा उद्धार होऊ शकतो. तर तुमचा आमचा का उद्धार होणार नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. कोणता आहे आजचा? सोनियाचा दिनू आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. सोनियाचा दिवस महाराज. आज सोनियाचा दिवस. माता माऊल्या सोनं माहित आहे की नाही तुम्हाला? का घालतच नाही? अरे नवऱ्याच्या माग असं लागतात या बाया. आता सुगी जवळ आली, सोयाबीनचं खळ झालं, कापसाचं खळ होत नाही ना, कापूस येचना झाला. अहो आता तरी मला एकदा या ना, परत काय म्हणतात चप्पल हराना, असंच ना? नाही महाराज. सोनं हे कसं आहे? सोनं पवित्र आहे. सोनियाचा दिनू. सोनं कशापासून निर्माण झालं? सोन्याचं कारण काय आहे? आज जे सिंहासनावर बसलेले आहेत भगवान शंकर यांनी निर्माण केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज मी काय जास्त त्रास देणार नाही तुम्हाला, थोडाच देणार. तुकाराम महाराज काय राहतंय, संसार माग लागला, त्यांच्याच नाही आमच्या सुद्धा माग लागला की थोडं काय होतंय, मंदिराकडे दुर्लक्ष होते. तर तरी पण तुमच्या हातात ताकद आहे बरं का. छान सुंदर, वा वा छान. तर महाराज भगवान परमात्मा भगवान शंकराची एक कथा आहे. काय झालं, भगवान शंकर कोणालाही वर देतात महाराज, कोणालाही वर देतात. त्यांच्या समोर जर कोणताही राक्षस येऊ द्या त्याला वर देतात. आता तर आमच्या माता माऊल्याचं एक फॅड निघालं. पहिलं माता माऊल्या आमच्या किती वाजता उठायच्या? पहिलं 4ला उठायचे, आणि आता 6, 7, 8. परंतु त्याच्यामध्ये बदल झाला महाराज. बदल केला असल. एक महात्मा आहे पंडित मिश्रा म्हणून. पंडित मिश्रा महाराज देव इकडं वळवले होत्या महात्म्याने. या महिला जे पुरुष कधी देवाच्या दर्शनाला जात नव्हते ते तांब्या हातात एकामध्ये आणि बेल. त्याला जर म्हणलं काय चाललंय जय हरी, हा बोलायला सांगितलं नाही मला बायकोने. मी म्हणलं आता तू कशाला बोलतो तू? नाही बोलायचं नाही महाराज. दर्शना का महाराज इकडं समाज
म्हणजे बघा असे महात्मे पाहिजे की समाजाला प्रवृत्त करणारे. तर महादेव कोणालाही वर देतात महाराज. त्यांची जर आराधना केली 100% ते वर देतात. मग कसाही विचार करत नाहीत त्याचा भाव पाहतात. आणि एक राक्षस होता, काय नाव त्याचं, भस्मासूर. त्यांनी तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान परमात्म्याला म्हणू लागला, मला असा वर द्या, असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे. भगवान शंकरांनी मागचा पुढचा विचार न करता महाराज सांगितलं, तथास्तु म्हटल्याबरोबर त्याच्या हातामध्ये ताकद आली. तो पळायला लागला सैरा वैरा. महाराज स्वर्गातले देव पळायला लागले, मृत्यू लोकातले सगळे राजे पळायला लागले. तिन्ही लोकांमध्ये धुमाकूळ माजला. आता करायचं काय. परंतु महाराज आकाशामध्ये चालत जात, आकाश मार्गाने जात असताना नारद मुनींनी बघितलं, महाराज ह्या राक्षसाचं काहीतरी करावं लागेल बंदोबस्त. म्हणून नारद मुनीच्या चिपळ्या वाजल्या. कशा, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. जमत ना भागवतामध्ये हेच तर भांडावर वातावरण केलं की बस, वातावरण पाहिजे. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. हे शब्द कानावर पडले महाराज. कोणाच्या, भस्मासुराच्या कानावर पडले. भस्मासूर बघितलं महाराज, नारद मुनी दिसले. नारद मुनीला नमस्कार केला, नमस्कार केला नारद मुनीला. नारद मुनीला हिरण्यकश्यपूनी सुद्धा नमस्कार करत होता, कंस सुद्धा नमस्कार करत होता. याचं कारण काय होतं महाराज, आपल्या गावातही तसे काही महात्मे आहेत बघा, कसे काही महात्मे आहेत. त्यांना भेटल्यानंतर दर्शन करावं, त्यांचं करावं वाटतं, त्यांच्या जवळ बसावं वाटतं. आणि काही भेटल्यानंतर रस्ता बदलावा वाटतो. बरं, पुण्यपुरुष म्हणतात त्याला, पुण्यपुरुष. नारद मुनी पुण्यपुरुष होते, महात्मा होता महाराज. आणि बघितल्याबरोबर त्या भस्मासुराच्या चेहऱ्याचा बदल झाला, सात्विक चेहरा झाला आणि नमस्कार केला. नारद मुनी म्हणू लागले, अरे भस्मासूर, हे काय करतो तू अरे जो तुला ज्यांनी वर दिला त्यांनी जर हे फ्यूज काढून घेतल्यावर कसं करशील. त्यांनी खरंच म्हणला, नारद मुनी तुम्ही आमच्या हिताचं बोलतात. आणि खरंच ते हिताचं बोलले होते बरं का. संत हे हिताचं बोलतात. नारद मुनीने सांगितल्याबरोबर हा पळत सुटला भस्मासूर. कोणाकडे, भगवान शंकराकडे. भगवान शंकर कैलासात बसले होते. भगवान शंकर आणि भस्मासुराला बघितल्याबरोबर भगवान शंकरही पळायला लागले. पुढे शंकर, भगवान परमात्मा आणि माग भस्मासूर पळत पळत महाराज. परंतु या जगाचा भरण पोषण करणारा भगवान परमात्मा विष्णू भगवान परमात्म्याला कळालं आणि भगवान परमात्म्याने महाराज सुंदर रूप धारण केलं. काय पार्लर मध्ये गेला नाही. आता तर हप्ता आलाय वाटते, आला काय 1500. काय बाया बाबा, 1500 रुपये खात्यामध्ये पडले महाराज. पार्लर मध्ये गेले नाही भगवान परमात्मा, खेळतो येण्याची खेळावा. महाराज भगवान परमात्मा एवढे तयार झाले, सुंदर मोहिनीचं रूप धारण केलं. एवढं सुंदर धारण केलं रूप. आणि भस्मासूर भगवान शंकराच्या मागे पळत असताना भस्मासुराने वाटतच अडवलं. आणि भस्मासुराला अडवल्याबरोबर भस्मासुराची जी नजर त्या मोहिनीवर पडल्या बरोबर त्या मोहिनीनं मोहून घेतलं. मोहिनी तो अवतार महाराज, भगवान परमात्म्याचे अवतार असे आहेत. मोहून घेतल्या बरोबर भस्मासूर त्या ठिकाणी थांबला. आणि भस्मासूर म्हणू लागला, कोण तुम्ही, कुठून आलात. त्यावेळेस भगवान शंकर मोहिनीच्या रूपामध्ये म्हणू लागले, मला मोहिनी म्हणतात. आणि जो मी वर पाहते, जो माझ्यासोबत माझ्यासारखं नृत्य करल, नृत्य करणार नाही, डान्स करल, त्याच्यासोबत मी विवाह करणार. हे शब्द ऐकले त्याला वाटलं
या महादेवाला नंतर बघू आपण काही. आता आहे ना ही वर चालून आली ना, वधू चालून आली आपल्याकडे, तर महाराज थैथया नाचायला लागली महाराजाची. की ते नाचणं पाहून भस्मासुर म्हणू लागला, बाप्पा हे नाचणं तर मला जमत नाही, सोपं काहीतरी सांग की. स्टेप असतात बरं का त्याच्या, स्टेप काहीतरी सांग. त्यावेळेस महाराज असं नाचत 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 माऊलीनं असा हात ठेवला आणि त्या येड्याने आपला स्वतःचा हात ठेवला आणि त्या ठिकाणी वा वा महाराज शुद्ध आहे बरं का. आणि इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं सोनं घालावं, प्रत्येक व्यक्तीनं बरं का. आता माता माऊल्या म्हणत असतील, बाबा तूच कीर्तन पाहिजे रे, कुठंही कुठं पाहिजे, जिथं माझा नवरा ऐकायला असेल तिथं. सोनं हे कसं आहे महाराज, शुद्ध आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. सोनियाचा दिनू ज्ञानोबाराय म्हणतात, आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. भगवान परमात्मा या ठिकाणी प्रगट झाले, असा सोनियाचा दिवस आज या ठिकाणी आहे. आणि महाराज तुमच्या समोर तुम्ही म्हणसाल, महाराज हे असं वरच थांबता का, अभंगाकडे जाता की नाही. तर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज उपदेश करतात. वा परमार्थामधलं सोनं आलं बरं का आपलं. हे खरं सोनं आहे मला, हे खरं सोनं आहे. कोणी विरोध किती करू दे आमच्या बाप्पाचा,
परंतु हे खरं सोनं आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. खरं सोनं का म्हणलो महाराज? या लोकांचं पूर्ण जीवन परमार्थामध्ये गेलं. त्या पंढरीच्या वाटेवर महाराज यांनी भजन असं केलं हो, गावोगावी जाऊन पायाने गेले महाराज. हे महात्मे हे आमचे नारायण काका असतील, बापूराव महाराज सोनखेड पहिल्या दिवशी त्यांचं कीर्तन झालं, तात्या असतील महाराज. हे सोनं आहे आमचं खरं. तुम्हाला काय सांगू लागलो मी? कीर्तनच आहे की नाही, लक्ष राहत नाही. कीर्तनकार त्याच्यामुळे पकडलं पाहिजे जाग्यावर. काय म्हणू लागलो मी? उभारीला हात जगी जाणविली मात. उभारीला हात. हात कधी कधी करते माणूस वरी, असा हात वरी कधी करतो ज्या वेळेस महाराज फार वेगाने एखादी गाडी आली, ट्रक आला आणि गाडीवर जर एखादा जात असेल टू व्हीलरवर, तर समोरून येणारी गाडी फार वेगाने आल्या बरोबर माणूस काय घाबरतो की नाही महाराज? बाप रे कसा करतो? बाप रे असा हात करतो. आणि काटा मोडू द्या, काटा मोडू द्या. काय म्हणतो? आई ग. त्यावेळेस बघा तुम्ही, शास्त्र काय म्हणतं? ज्यावेळेस भीती वाटते ना त्यावेळेस काय करतो? बाप रे. आणि थोडस काही झालं की काय म्हणतो? आई ग म्हणतो. म्हणजे हात, शास्त्र सांगतं हात, उभारीला हात. तसं पाहिला गेलं तर इथं दिंडीमध्ये बरेच लोक येतात, आपल्या गावातले परगावचे बरेच आहेत. त्या पंचकृषीतले सगळे महात्मे मंडळी या ठिकाणी श्रोतू वर्ग आहे. तर महाराज माऊलीच्या दिंडीमध्ये माऊलीच्या तळावर ज्यावेळेस चोपदार आपली काठी उचलतो महाराज, आमच्या विठ्ठल मामाने बघितलं बघा, मी बघितलं. खरंच ज्याला बघायचं ना महाराज, 10 लाख समाज असतो आणि चोपदारांनी ज्यावेळेस काठीवरती केल्या बरोबर सुई पडलेला सुद्धा आवाज महाराज. हरवल्या जींचा 2 फुटके चष्मे, 2 मोबाईल, 1 पैजण, ओळख पटवून घेऊन जाणे आणि ठीक सकाळी 4 वाजता हलायचं हो आरती ज्ञानराजा. नाही आपली काय दिंडी नाही बरं का. असा आवाज दिल्याबरोबर उभारीला हात. सांगितलं, सांगायचं बाबा, उभारीला हात जगी जाणविली मात. मात जाणवली. सांगितलं बाबा, देव कुठं बसले? सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी.
दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात. पहिल्या चरणात काय म्हणले? उभारिला हात जगी जाणविली मात. उच्च नीच या अभंगामध्ये येते बघा. पुंडलिकासाठी आजोनी तिष्ठत तुका म्हणे मात, धन्य त्याची मात. धन्य मात शब्दाचा अर्थ आहे महाराज इच्छा, बरं का. धन्य धन्य म्हणजे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. धनी शब्दाचा अर्थ इच्छा. इच्छा धनी शब्दाचा अर्थ महाराज आज तुम्हाला आठवलं तर बघा, आजही येते बरं का अभंगामध्ये. कोणता अभंग येते? काय तुझा जीव जातो एका दिसे हराच्या दिसे धनी खेसी हराच्या दिसे. पंधरा दिवसा एक एकादशी कार्य न करसी व्रतसार. महाराज कार्य न करशी व्रतसार हे सार कर. मग काय तुझा जीव जातो एका दिसे फराळाच्या मिसे धनी घेसी. धनी शब्दाचा अर्थ म्हणजे इच्छा करशी, फराळाची इच्छा करतो तू. धनी धनी म्हणजे काय महाराज? देव बैसले सिंहासनी आल्या याचका. जो याचक येईल त्याची इच्छा पुरणारे कोण आहेत आज इथं? भगवान शंकर आहेत, विराजमान आहेत. तसं पाहिला गेलं मूर्तीमध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा शब्द आहे बघा. मूर्ती प्राण प्रतिष्ठा. मूर्तीमध्ये देव असतो का? मूर्तीमध्ये देव असतो का? का देवामध्ये मूर्ती असते? नाही महाराज. मूर्तीमध्ये देव, मूर्तीमध्ये देव. आज भूदेव जे ब्राह्मण बसलेले आहेत वृंद मंडळी, त्यांनी महाराज अनेक मंत्र म्हणून, क्लिष्ट वेदातील मंत्र म्हणून भगवान परमात्म्याला बोलवलं महाराज. अनियला नावा रूपा बळे करुणी खळे हरिदासी. त्या भगवान परमात्म्याला मंत्रामध्ये ताकद आहे महाराज. अशी ताकद आहे, पावर आहे. तुम्ही एका मंत्राचा जप करा, नामस्मरण करा, तुमच्या शरीरामध्ये पावर येते महाराज. तुम्ही ज्याला हात लावसाल ते त्याचं चांगलं होणार महाराज. नामस्मरणामध्ये त्या देवाच्या याच्यामध्ये ताकद आहे मंत्रामध्ये, असं मंत्र. परंतु महाराज तसं पाहिला गेलं तर मूर्तीतला देव दिसला पाहिजे बरं का. आपल्याला काय दिसतं मंदिरात गेल्यावर? मूर्ती दिसते. परंतु संतांना मूर्ती दिसत नाही, संतांना देव दिसतो. विठ्ठल विठ्ठल काय झालं माहिती का? भगवान तुम्हाला उदाहरण देतो. मूर्तीमध्ये देव कोणाला दिसला? आपल्याला देव दिसत नाही. काय झालं? चिंतामणी देव, चिंचवडचे चिंतामणी देव, यांना काय वाटलं की बाबा तुकाराम महाराजांची कीर्ती एवढी पसरली, दिगंतरी पसरली. अरे नवे नवे तुकोबारायसोबत देव बोलतो, तुकोबारायच्या घरी देव राहतो. आणि मी मोर्या गोसाई, अरे माझ्या घरी वाज गाईला दूध देतात. वाज गाई म्हणजे गणपती तसे ते अभंग आहेत महाराज. वाज गाई देवा तुमची ख्याती. तुकोबाराय म्हणतात देव तुमच्या घरी वाज गाई सुद्धा दूध देतात असे म्हणजे चिंतामणी देव. आणि मानस त्यांची पूजा होती बरं का. डोळे लावले की साक्षात गणपती त्यांच्या समोर प्रगट व्हायचे. म्हणजे त्यांनी ती पूजा केली आणि ती पूजा करायची तशी रोज त्यांचा नेम होता. परंतु यांना कीर्ती कळाली तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराजांना
बोलवण्यासाठी पाठवलं महाराज. जा म्हणले तुकाराम महाराजाला बोलून. परंतु महाराज तुकोबारायाकडे सगळ्या सिद्ध्या होत्या महाराज. तुकोबारायांना कळालं चिंचवडचे गणपती चिंतामणी देव माझ्याकडे कोणाला तरी पाठवतात म्हणून अर्ध्या रस्त्यातच महाराज तो सेवक भेटला आणि तुकोबारायला म्हणू लागला महाराज तुमच्याकडेच येऊ लागलो. महाराजांनी आठवण केली. तुकोबाराय म्हणले चला. परंतु महाराज इकडं चिंतामणी देव कुठं गेले मळ्यामध्ये बागेमध्ये फिरता फिरता त्यांना असं वाटलं अरे यांनी तर वांग्याला पाणीच दिलं नाही की. कोणी त्या माळ्यानी पाणीच दिलं नाही. त्या वेड्याला कळायला पाहिजे. त्या माळ्याला आवाज दिल्याबरोबर माळ्याला सांगितलं ए मूर्खा तुला समजलं नाही का रे पाणी द्यायचं ना. आणि एवढे झाडे वाळून चालले. त्यावेळेस बोलले तेवढे आंघोळ वगैरे झाली आणि पूजेला बसले. आणि पूजेला बसल्यानंतर गणपती बाप्पा आला नाही ध्यानात. डोळ्यासमोर कोण आलं. कोण आलं. वांगे आले ते माळे आला. पूजे ते थोड्या वेळात झटका लागला म्हणले अर हे काय झालं. गणपती बाप्पा कुठं गेले नाही. हे माळ्याच माझ्या ध्यानात आली वांगेच आले माझ्या ध्यानात म्हणून डोळे उघडले आणि परत डोळे मिटले आणि गणपती बाप्पाची पूजा चालू केली. पूजा चालू होती आणि तेवढ्यात तुकाराम महाराज दारावरी आले आणि वसरीला बसले आणि पूजा झाली. तुळशीला पाणी घालण्यासाठी चिंतामणी देव बाहेर आले. तुळशीला पाणी घातलं. बघितलं तर वसरीवर तुकोबाराय उठले. श्री संताची माथा चरण नम्रता महाराज संताकडे आणि घातलं दंडवत. आणि त्यावेळेस माळ्याने काय म्हणलं माहिती आहे का. माळ्या हे चिंतामणी देव काय म्हणले महाराज तुम्ही कधी आलात. कधी आलात म्हणले महाराज तुम्ही जेव्हा माळ्याच्या मळ्यामध्ये गेले नव्हते का. हा तुम्ही गेले नव्हते. तुमचं मन बघा ही मार्मिकता महाराजाकडून शिकता येते बरं का. तुमचं मन कुठं गेलं. माळ्याच्या मळ्यामध्ये गेलं तेव्हा मी आलो. असा टोला बसला महाराज चिंतामणी देवाला. अरे मनकवडा माणूस आहे. मनकवडा मनातलं कळतं हो. त्यावेळेस तुकोबाराय झटका दिला. त्यावेळेस बापरे म्हणले साधारण नाही हे व्यक्तिमत्व. मग आदर सत्कार केला. तुकोबाराय आतमध्ये बसले. म्हणले बाबा आता पंगत बसणार आहे बरं का. जेवायला पंगत बसणार आहे. तुम्ही पण बसा. काही पंक्ती बसल्या महाराज. इकडून 500 ब्राह्मण समोरून महाराज फक्त तुकोबारांची एकट्याच पात्र वाढलं. पहिलं होतं महाराज. पहिलं होतं बरं का असं. आता नाहीये. आता नाही बरं का. पहिलं होतं. बाजूला पात्र टाकलं महाराज. आणि तेवढ्यात तुकोबाराय म्हणू लागले पात्र तुम्ही टाकले खरं आहे परंतु एक काम करा ना इथं 2 टाका. 2 अजून 2 टाका. त्यावेळी चिंतामणी देव म्हणले काय तुमच्यासोबत गायक पकवाज आहे का. तुकोबाराय म्हणले मला काही गरज नाही. स्वयंभू बुवा आहे कीर्तनकार गायक आहे म्हणले. काही गरज नाही आपल्याला गायकाची. कोणी आलं काय आणि कोणी गेलं काय. तसं नाही स्वयंभू गायक आहे आपण. त्यावेळेस म्हणले मग कोण येणार आहे. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले मी माझ्या आमदाराला आणतो आणि तुम्ही तुमच्या आमदाराला आणा. ते म्हणले आमदार. अहो आपले आमदार कोण आहेत. हे तर आमदार आज आहेत उद्या नाहीत. आपले आमदार कोण आहे. अखिल गुण निधान पंढरीश भगवान परमात्मा. तो आपला माय बाप आहे. त्याला मी बोलवतो. आणि वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. असा गणराजा ज्याची तुम्ही स्तुती करता. कशी स्तुती करता. वक्रतुंड ए वाकड्या तोंडाच्या. म्हणाय जमतं का महाराज. आपल्याला म्हणाय जमतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ नाही महाराज. तुम्ही स्तुती करता. त्या गणपती बाप्पाला बोलवा. हे शब्द ऐकले. आणि महाराज आज जर आपल्याला कोणी म्हणलं असं तर कसं होईल. शक्य आहे का. हा शक्य नाही महाराज. राम महाराजांना चिंतामणी देवा गणपती सियाला. चिंतामणी देवा गणपती सियाला. चिंतामणी देवा गणपती सियाला. देवा गणपती सियाला. सर्वांनी भोजना तुझे पाठी. सर्वांनी भोजना तुझे पाठी. भोजना तुझे पाठी.
दुजे पात्री, दुजे पात्र दुसरं पात्र टाका आणि महाराज गणपतीला बोलवा. हे शक्य आहे का? नाही. दोही टाही तुका पडू देत नाही, म्हणजे नी चुका होऊ देत नाहीत तुकोबार आहे का? दोन्ही ठाई म्हणजे नी एक परमार्थामध्ये आणि एक संसारामध्ये घ्यायचं का? नाही महाराज. दोही ठाई ठुका, दोही ठाई म्हणजे की महाराज हे जे शरीर आहे, इथं वेदांत आहे महाराज. दोही ठाई तुका, हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये आपल्या अंतकरणामध्ये देव आहे. आपल्या अंतकरणामध्ये देव आहे आणि तिथंही देव आहे. तसं पाहायला गेलं तर ब्रह्म एकच आहे. आणि त्याच्यामुळं तुका बराय म्हणतात दोही ताही तुका पडू देत नाही चुका. विठोबा तर महाराज जसा भाव स्फुरण झाला तसं तुमच्याजवळ मांडला. तसं पाहायला गेलं तर महाराज कीर्तनाची वेळ होती 11 ते 1 आणि आपलं प्राणप्रतिष्ठेला वेळ लागल्यामुळं कीर्तन आपलं लांबलं. तर याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जे काही माझ्या मुखातून अपसिद्धांत झाले असतील तर माझ्या बुद्धीचे दोष आणि सर्व काही चांगलं असेल वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोग महाराजांचा आहे. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाराज विठ्ठल जय इथं जे न्यूज वाले आलेले आहेत प्राईज न्यूज इंडिया, ही न्यूज या ठिकाणी आलेली आहेत. आमचे नंदू भाऊ यांनी या ठिकाणी आमच्या आपलं राजू नाही का, आमचा तोही क्लासमेट बरं का दिलीप अण्णाचा महाराज, त्यांनी यांना फोन केला महाराजांना, या नंदू भाऊंना सांगितलं महाराज असं असं आमच्या गावात कीर्तन आहे, भागवत आहे, तर तुम्ही येता का? त्यांनी सांगितलं चालेल माऊली. तर ते या ठिकाणी आलेले आहेत. सर्व टाळकरी मंडळी असतील, सर्व माता वर्ग असेल, याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. आता भागवत होणार आहे बरं का फराळ करायचे? भागवत. कारण की माहित आहे भागवत फराळ झालं की तुम्ही हो, त्याच्यामुळं काय करायचंय आधी भागवत आणि मग आपलं भागवायचं आपलं विठाला 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 पांडुरंग व्यंकटराव माने आपल्या पोलीस स्टेशनचे साहेब याच ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत. पूर्णविराम. देवा पुढे उत्तरे करा क्षमा महाराज
उभारिला हात जगी जन दिली मात. देव बैसले सिंहासनी आल्या या चका पुरे धनी. एकाच्या कैवारे उगवे अनेकांचे कोडे. देव बैसले सिंहासनी आल्या या चका पुरे धनी. दोही ठाई तुका दोही ठाई चाललंय नाही लेकरू म्हणून बरं का, दुश्मन म्हणून नाही. विढाला महायोग पीठे तटे भीमरत्यम. जगी जानवी माता.
नंतर उचलत नाही. एक काम करा, पार घ्या, पार घेऊन एक साईड हॅलो हॅलो हॅलो. चला सर्व भाविकांनी लवकरात लवकर मंडपामध्ये येऊन बसावं. भजनाला सुरुवात होत आहे. कीर्तनाचा कार्यक्रम श्री हरिभक्तपरायण किरण महाराज मोरे सोनखेडकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तरी श्री हरिभक्तपरायण संभाजी महाराज आपण लवकरात लवकर मंडपामध्ये यावं. श्री हरिभक्तपरायण